हॅलो गाइज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या म्हणजे साऊंड लाईनच्या पहिल्या व्लॉगिंग चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे डीजे स्वापी कराड. आणि भावानो, आता आम्ही शोला चालू आहे अटकेला. साऊंड असणार आहे अथर्ववाडी कराड. आणि पाठीमागे बघू शकता तुम्ही सीएनजीच्या लाईन मध्ये उभा राहिलेलो आहे आम्ही सध्या. आणि इथं पण नशिबाच्या सप्पई पिपाने वाजलेले आहेत, कारण यांनी सांगितलंय की एक 4 ते 5 गाड्या होतील आणि सीएनजी संपेल. प्रेशर कमी आहे आणि संपत आलेलं आहे सीएनजी. जर नशिबात आपले जरा जरी कुठे जोर असेल तर आपल्याला सीएनजी भेटेल, नाहीतर नेहमीप्रमाणेच पिपाने तर काय वाजलेलेच आहेत. बघूया पुढे काय होते. लेट अस सी. कमीत कमी 20 ते 25 मिनिटं झाला आम्ही लाईनला आहे, तरी पण जर सीएनजी भेटला नाही तर त्याच्यासारखं दुर्दैव दुसरं कुठलं असू शकत नाही. बघूया काय होते, नशिबात काय आहे बघूया. शेवटच्या 2 गाड्या राहिल्यात आणि आता मात्र आपल्याला कळणार आहे की आपल्या नशिबात किती जोर आहे. बघूया काय होते. भेटते असं वाटायला लागले तरी अजून लाईन चालू आहे. ते बघा भावना, अजून तरी सीएनजी भरायचं कामकाज सुरू आहे. प्रेशर कमी आहे पण थोडा थोडा का होईना बसतोय. थोडा जरी बसला तरी भरपूर झाला. आपल्याला एवढ्या वर्ष थांबल्यासारखा भेटावा एवढीच इच्छा आहे. बघा, 7 डीजे अनुप कामी, 7 डीजे अनुप कामिरी. लाजायला लागले. हे भावानं नशीब चांगलं आहे आपलं. ते बघू शकतो. थोडा का होईना बसणार आहे आणि आकडे पडायला चालू झालेले आहेत. हे बघा, गिव अप मॅन. हा म्हणत होता जाऊया, नको आपण थांबायला, वेळ व्हायला. तिकडे काय बघतो ते इकडे बघ. नशिबामध्ये तर जोर आहे आपल्याला दिसून आलेला आहे, कारण फायनली सीएनजी भेटलेला आहे आणि आम्ही आता चाललेलो आहे अटक्याला. डायरेक्ट ऑलमोस्ट जवळ पोहोचलेलो आहे. अटका फाट्यावरती आलेलो आहे आणि इथून राईट घेतला की डायरेक्ट गावामध्ये जाते. तर गावामध्ये नेमका शो कुठं असणार आहे काय मला पण माहित नाही. शेट मला बोललेले बरोबर 5:30 वाजता तुम्हाला फोन करून सांगतो की बरोबर कुठे यायचंय. अजून काय फोन आलेला नाही. 6:45 वाजले, 5:30 6:45 झाले तरी अजून शेटचाच फोन आलेला नाही. तर बघूया पुढे शो कुठं असणार आहे, कसं असणार आहे, आपणच शोधून काढू. मला काय वाटत नाही शेट आपल्याला फोन करतील, कारण आय थिंक ते अजून पोहोचले नसतील. म्हणजे याचा अर्थ आपण लवकर आलोय. नेहमीच आपण लेट पोहोचतो असा या ठिकाणी छाप पाडलेला आज आपण या ठिकाणी खोडून काढलेला आहे. आपण विरोधकांना सांगू इच्छितो की आज या ठिकाणी आम्ही लवकर पोहोचलेलो आहे. साऊंडच्या आधी विरोधकांनी याची नोंद घ्यावी. आणि हे बघू शकता, 7 डीजे अनुप कामिरी हात वरती. गाईस, तर मी अठरास आहे. शेटना कॉल केलता, अजून ते भरपूर 5 फाट्याच्या कुठेतरी महाग आहेत. मग आम्ही बसंती तिथं पार्क केली आणि थोडंसं शतपावली करायला चालले. म्हणजे जरा म्हणलं वातावरण बघूया इथलं कसं आहे. अटके फाट्यावरचं फिरून वगैरे येऊया. आता आम्ही बोधग्याच्या खाईनं निघाली. बोधग्याच्या बोधा दिसत नाही आता. मी अंधारात झालो असेल. पुढे जाऊन बोलू आपण, पुढे जाऊ. उजेडात गेलो. आता कसा उजेड पाडतो बघा मी. आता उजेड पडते बघा, याला म्हणतात उजेड पाडली. तर बाबा, हा बघू शकता नॅशनल हायवे आणि इकडे आमचा गोड चकना बघू शकता. जे काय भेटलं ते घेतलं. इथं काही जास्त नव्हतं, जे भेटलं ते घेतलं. अनुपसाठी स्टिंग मी काय घेत नाही. सकाळी एक घेतले, त्याच्यामुळे दिवसातून एकच. आणि कुरकुरे काय बघू शकता. फायनली साऊंडची गाडी आलेली आहे आणि आम्ही लोकेशनवरती पोहोचलेलो आहे. इथंच शो असणार आहे आज. मला असं वाटतं की वरतीचा शो आहे, कारण या ठिकाणी बघू शकता तुम्ही नवऱ्याच्या दारामध्ये या ठिकाणी सर्व संसार सेट येऊन पडलेला आहे. टेबल, खुर्च्या, कपाट आणि इतर गोष्टी सगळ्या आलेल्या आहेत. आणि या ठिकाणी बघू शकता थेरवाडीची ऑल टीम आलेली आहे. छोटे सरकार, छोटे उस्ताद या ठिकाणी आलेले आहेत, तेही तुम्ही बघू शकता. आणि या ठिकाणी मोठे उस्ताद या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी बघू शकता डीजे अथर्व कराड या ठिकाणी आलेले आहेत. जे चालतायत वाकडे तिकडे पण आहेत खूप सरळ. आणि त्याचबरोबर हे छोटे उस्ताद खूप आगाऊपणा करताना या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आणि त्याचबरोबर आता मी हे भाषण माझं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आत्ताच या ठिकाणी अथर्ववाडीचे ओनर आपले सचिन शेठ जाधव यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. तर त्यांच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. या ठिकाणी खूप दिवसानंतर त्यांचं आपल्याला दर्शन भेटलेलं आहे आणि ते काहीतरी वर वाकून बघत आहेत. आहे गाडी त्यांनी चुकीच्या ठिकाणी लावलेली आहे. वर मेन लाईनला गाडी घासलेली आहे, पण इट्स ओके. अजून करंट लागलेला नाही. लागल्यानंतर तुम्हाला मी कळवीन. लाईटचा सेटअप ऑलमोस्ट होत आलेला आहे. 4 शार्पी 4 LED लावलेला आहे. अजून या ठिकाणी नवरा नवरी घरी आलेली नसल्या कारणामुळे अजून इकडचं वातावरण पूर्णपणे शांत आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता घराचं लाईटिंग आणि
लाइटिंगचं इकडचं काम आपलं वैयक्तिक लेवलला चालू आहे ते, त्याच्यावर ही मोठी लाईट लागली बघा. नॅचरल लाईट. चंद्रकुमार मामा. Yeah, check my testing 1 2. Hey, myself Swappy. So guys, welcome to Soundcheck. Yeah. Myself, miking specialist, DJ Swappy. अख्खा मार्केट आता आपलं आहे. This song sings specially for sound owner Sachin Sherwate. सरकार तुम्ही केलंय मार्केट जग, सरकार तुम्ही केलंय मार्केट जग, सरकार तुम्ही करताय मार्केट या ठिकाणी पुणे एकदा हार्दिक असे स्वागत. स्पेशली दोस्ती के लिए हाथ ऊपर. सागराचं पाणी कधी आटणार नाही, राजांची आठवण कधी मिटणार नाही. अरे बोले हा जन्म काही हजारो जन्म झाले तरी बोले नाथ शिवरायांचा सुटणार नाही. चल पब्लिक बोले आवाज आला पाहिजे सगळ्यांचा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. चल बोले हातवर हातवर.
ठेवले गाणं स्पेशली आपल्या मित्रासाठी. सगळ्यांनी हातवर करायचं आणि जसा साऊंडचा बीट वाजत तशी टाळी वाजवायची. तर भावनो फायनली शो कम्प्लीट झालेला आहे. ऑल ओव्हर शो मस्त झाला कारण अथर्ववाडीवर बऱ्याच दिवसानंतर शो केला आणि त्यामुळे जास्त मजा आली. तर चाललोय आता घराकडे. विषय असा आहे की डीजे अनुप खूप व्हिडिओ करून थकलेले आहे. त्यांनी एवढे व्हिडिओ केलेत की ब्लॉग कमीत कमी 45 ते 50 तासाचा होण्याची दाट शक्यता आहे. तर कटिंग वगैरे करून तुमच्यापर्यंत आता हा ब्लॉग ऑलरेडी आलेला असणार आहे. तर बघूया आता इथून निघूया. पहिल्यांदा आम्ही जाणार आहे आटके फाट्यावरून लेफ्ट घेतला की डायरेक्ट जातो पेटनाक्यावर. पेटनाक्यावरून इस्लामपूर लेफ्ट घेतल्यानंतर आणि मग बघू पुढे फ्लॅटवर जायचं का स्टुडिओकडे जायचं ते तिथे गेल्यानंतर ठरवू. तर आत्ता आम्ही डीजे अनुप कामेरी यांना मस्तपैकी गाणी लावण्याची अनुमती देतो आणि गाणी ऐकत आता आम्ही जातो डायरेक्ट इस्लामपूरला. सो लेट्स गो.